देशात यंदा 22.14 दशलक्ष टन कडधान्य उत्पादन अपेक्षित, केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह. पुण्यात शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सवाचं आयोजन. आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 21वा दीक्षांत समारंभ संपन्न. नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त. देशात यंदा 22.14 दशलक्ष टन कडधान्यांचं उत्पादन होण्याचा अंदाज असून यातून कडधान्यांचा तुटवडा भरून निघेल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांनी नुकतीच राज्यसभेत दिली. सरकारनं कडधान्यांच्या हमीभावात वाढ केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या 2 वर्षात कडधान्यांच्या किमान आधारभूत किमतीत 1000 रुपयांनी वाढ केली असून देशांतर्गत मागणीच्या पूर्ततेसाठी 4 ते 5 दशलक्ष टन कडधान्य दरवर्षी आयात केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षांनी राज्यसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कृषी मंत्री सिंह बोलत होते. कृषी पदवीधरांनी केवळ नोकरी हेच ध्येय न ठेवता ग्रामीण भागातील इतर तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारी उद्योजकता विकसित करावी, तसंच तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रसार करण्यासाठी आपल्या अभ्यासाचा वापर करावा. शिवाय जागतिकीकरण आणि बाजारपेठेतील चढउतारांना सामोरं जाण्यासाठी नवनवीन कौशल्य आत्मसात करून आव्हानांसाठी सज्ज राहावं, असं मार्गदर्शन झाशी इथल्या राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलपती प्राध्यापक पंजाब सिंह यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभामध्ये केलं. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती पांडुरंग फुंडकर हे होते. यावेळी स्नातकांना पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवीनं अनुग्रहित करण्यात आलं. कोणत्याही कामाला वयाचं बंधन नसतं. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपली आवड आपण जोपासू शकतो. हेच अहमदनगर इथल्या 77 वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं दाखवून दिलं आहे. पाहूया याबाबतचा वृत्तांत. अहमदनगर शहरालगत असलेल्या ढवण वस्ती इथं राहणारे उद्धवराव कराळे हे सेवानिवृत्त कृषी अधिकारी. शेतीची आवड असलेल्या कराळेंनी निवृत्तीनंतर आपल्या 11 एकर शेतीत संत्री, चिकू, नारळ, जांभूळ, पेरू आणि काही सीताफळाची झाडं लावली. आंब्याच्या बहुतेक व्हरायटीज आहेत, 7-10 व्हरायटीज आहेत. चिक्कू आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, जांभूळ आहे, पेरू आहे आणि अंजिराचा बाग सुद्धा आहे काही प्रमाणात. आणि एक विहीर आहे, ती सर्वसाधारण 75 फूट खोल आणि 35 फूट व्यास आहे तिचा. आणि ते विहीर मला पुरवते एवढ्या क्षेत्राला आणि त्याच्यावरून मी पाणी हे सगळं भरतो आणि ठिबक सुद्धा केलेली आहे. इथं लोकल मार्केट आणि काही इथं जवळपास वस्ती असल्यामुळं इथं दररोज 500-1000ची विक्री होते. मला सर्वसाधारण 6-7 लाख रुपये मिळतात. कराळे यांना शेतकामात त्यांच्या पत्नी ताराबाई यांनीही तितकीच मोलाची साथ दिली आहे. शेती कामातून समाधान मिळत असून वेळेचा सदुपयोग होत असल्याचं त्या सांगतात. शेतीत वेगवेगळे प्रयोग केले. आम्ही नंतर कोकणातून काही याची मसाल्याची पिकं आणलेली आम्ही इथे लावली होती. लवंग, वेलची, नंतर मिरी. पण त्यातले आमचे मिरीचे चांगलं सक्सेस झालं. मागच्या वर्षीपासून त्याचं उत्पन्न सुरू झालेलं आहे आणि मिरीचे वेल चांगले वाढलेले आहेत आमचे. फळांची लागवड करूनच कराळे थांबले नाहीत. त्यांनी शेतकरी मार्गदर्शन केंद्रही सुरू केलंय. शिवाय दररोज त्यांच्या शेतीला भेट देऊन विविध प्रयोगांची माहिती शेतकरी घेतात. शेतात नवनवीन प्रयोग राबवून आर्थिक स्थैर्य मिळवता येईल हे कराळे यांनी दाखवून दिलंय. राज्यात 1.5 लाख हेक्टरवर आंबा क्षेत्र असून 4,500 मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित असतं.
त्यामुळे विविध शहरांमध्ये आंबा विक्री केंद्र सुरू करण्यात येणार असून विविध ठिकाणी आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी राज्याच्या विविध शहरांमध्ये काजू, बेदाणा आणि आंब्यासह इतर शेतमालांचे उत्सव आयोजित करण्यात येणार असून शेतकऱ्यांना पिकासंबंधी चुकीचं मार्गदर्शन करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. पुण्यात शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सवाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. राज्यातील प्रमुख शहरं तसंच दिल्ली, हैदराबाद, जयपूर, इंदौर या शहरांतही अशा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. आणि आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. भेंडी कमाल 3000 रुपये प्रति क्विंटल, किमान 2000 रुपये प्रति क्विंटल. कारली 3000, 2000. दुधी 700, 300. गाजर 1600, 800. कोथिंबीर 1600, 800. बटाटा 1600. टोमॅटो 800, 400. संत्री 2600 आणि आंबा कमाल 3000 रुपये प्रति क्विंटल, किमान 2000 रुपये प्रति क्विंटल. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि आता जाणून घेऊयात सविस्तर हवामान वृत्त. नमस्कार. राज्याच्या हवामानाचा आढावा. गेल्या 24 तास संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. पुढील 48 तासात विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज. पुढील 5 दिवसात राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला. फळबागेत बाष्पीभवन कमी करण्यासाठी पानांवर 8% केओलिनची फवारणी करावी. केळींचे प्रखर उन्हापासून रक्षण करण्यासाठी घडांना 6% सच्छिद्रता असलेल्या बॅगने झाकावे. कोंबड्यांचे उष्णतापासून रक्षण करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या चारही बाजूस बारदान लावावे. व कृषी सल्ला. आधी कोकण. बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने भुईमुग पिकाला 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. जनावरांना पाणी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. तसेच गोठ्यांमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. पक्व आंबा पिकाची काढणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी करावी व फळाची वाहतूक रात्रीच्या वेळी करावी. मध्य महाराष्ट्र विभागाची सल्ला. सुरू ऊसाचा खताचा 3रा हप्ता द्यावा व गरजेनुसार पाणी द्यावे. भेंडी पिकांवर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी 4 मिलीलीटर इमिडाक्लोप्रिड प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. मराठवाडा विभागासाठी सल्ला. संत्रा व मोसंबी बागेमध्ये फळगळ होत असल्यास 10 ppm NAA ची फवारणी करावी. कोरडे हवामान असल्याने चिकू बागेमध्ये खत व पाण्याचे व्यवस्थापन करावे. विदर्भासाठी सल्ला. उन्हाळी धान पिकात कडपा रोगाच्या प्रादुर्भाव असल्यास 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड व 0.5 ग्रॅम स्ट्रेस्ट्रोसायक्लिन 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भुईमुग पिकावर पाने गळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास नियंत्रणासाठी 40 ग्रॅम कार्बारिलची भुकटी किंवा 4 मिलीलीटर सायपरमेथ्रिन प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारावे. भाजीपाला पिकाचे ऊन तसेच जोराच्या वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी बागेच्या सभोवती वारा प्रतिबंधक शेवारी किंवा उंच वाढणाऱ्या झाडांचा 2 रांगा लावाव्यात. धन्यवाद. आणि आता जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 21 अंश सेल्सिअस. पुणे 39, 19. नागपूर 41, 23. औरंगाबाद 40, 26. सोलापूर 41, 23 आणि नाशिक कमाल 40, किमान 20 अंश सेल्सिअस. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imtmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
महाराष्ट्राचं वैभव म्हणजे आजही डौलाने उभे असलेले गडकिल्ले. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारे हे गडकिल्ले. हे गडकिल्ले पाहताना महाराष्ट्राच्या सुवर्ण पण संघर्षमय इतिहासाची प्रचिती येते. अशा अनेक गडकिल्ल्यांपैकी तसा दुर्लक्षित पण वनसंपत्तीने बहरलेला एक महत्वाचा गड म्हणजे माहुलीगड. ठाणे जिल्ह्यातील माहुली हा सर्वात उंच गड. समुद्र सपाटीपासून 2815 फूट इतकी त्याची उंची. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या जिल्ह्यातील शिवप्रेमी गिर्यारोहकांचा हा सगळ्यात आवडता गड. पण सध्या गिर्यारोहकच नव्हे तर सामान्य जनताही इथल्या निसर्गराजीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी माहुलीवर येते. मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील आसनगाव रेल्वे स्थानकापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर माहुली वसलेला आहे. मुंबई नाशिक महामार्गावरून शहापूर फाट्यावरून मानस मंदिराच्या मार्गे माहुली गावात पोहोचता येते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व 6 आसनी रिक्षा घेऊन माहुली गावाच्या पायथ्यापाशी पोहोचता येते. माहुली गड ट्रेकर्स ग्रुप सोडले तर फारसा कुणाला माहीत नसला तरी शिवाजी महाराजांच्या काळात त्याला महत्व होते. पुरंदरच्या तहात माहुली मुघलांकडे गेला, पण अवघ्या 2च वर्षांमध्ये महाराजांनी त्याचा ताबा पुन्हा मिळवला. घनदाट जंगलाने वेढलेला माहुलीचा हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. तानसा अभयारण्य म्हणून निसर्गप्रेमींमध्ये हा परिचित आहे. माहुलीच्या पायथ्याशी पोहोचल्यावर एका अपरिचित पण निसर्ग संपन्न पर्यटन स्थळाला स्पर्श झाल्याची जाणीव होते. ठाणे वनक्षेत्र अधिकाऱ्यांच्या हद्दीत हा भाग येत असल्याने वन खात्याच्या देखरेखीखाली आपण आहोत याची जाण राखावी लागते, कारण ती काळाची गरज आहे. ठाणे वन्यजीव विभाग शहापूर अंतर्गत सदरचं क्षेत्र येत असून वनपरिक्षेत्र खर्डीमध्ये हा भाग समाविष्ट आहे. सदर जागा ही पूर्णपणे ठाणे वन्यजीव वनविभागाच्या हद्दीत आहे. आपण या ठिकाणी जेवढं आता ही आकर्षणाची केंद्र आहेत, या ठिकाणी आपण जे आलेले आहात, इथे विविध प्रकारे आम्ही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सोयींची इथे उपलब्धता दिलेली आहे. ठाणे वन्यजीव विभागाकडून आत्तापर्यंत बऱ्याच इथे सुखसोयी उपलब्ध झालेल्या आहेत. आजतागायत माहुली हा एवढा प्रसिद्ध किल्ला उपेक्षित राहिला, त्यासाठी काहीतरी करावं आणि सदर ठिकाणी पर्यटकांना कसे आकर्षित करता येईल यावेळी आमच्या वनविभागाने एक आराखडा तयार केला. सदर आराखड्यामध्ये पर्यटकांना युवकगृह, गोटूळ तसेच इथल्या स्वयं बचत गटांना स्वयंरोजगार निर्माण व्हावा, तसेच स्थानिकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या ठिकाणी आम्ही बरेच त्यांना मार्गदर्शनपर इथे कार्यक्रम आयोजित केले होते. ठाणे वन्यजीव विभागामध्ये हा एरियामध्ये जवळजवळ 212 प्रकारचे इथे पक्षी, रानमांजर, रानडुकरे, भेकर, तरस असे विविध प्रकारचे प्राणी या परिसरामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. सदर परिसराचे जतन आणि संवर्धन करणे आमच्या वनविभागाची एक ठोस भूमिका आहे. या ठिकाणी पर्यटकांना जे येतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षण स्थळं म्हणजे माहुली पायथ्याशी असलेला धबधबा, आम्ही कमानी पूल तयार केलेले आहेत. छोट्या कुटुंबासाठी धबधब्याच्या ठिकाणी काही रिस्की स्पॉट असतात, त्या ठिकाणापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी आम्ही छोटे बंधारे इथे तयार केलेले आहेत. आणि युवकगृह आणि इतर ह्या गोष्टी ह्याच्यामधून त्यांना जेणेकरून निसर्गाचा कसा अनुभव घेता येईल, निसर्गाच्या सानिध्यात कसं रममाण होता येईल या ठिकाणी आम्ही बरेच जास्तीत जास्त आम्ही त्यांना आकर्षित करण्यासाठी ह्या उपाययोजना आखलेल्या आहेत. वन खाते, पुरातत्व विभाग व स्थानिक प्रशासनाच्या वतीने संयुक्तपणे माहुलीच्या पर्यटकांची काळजी घेण्यात आली आहे. खूप छान वाटलं, एकदम गावी गेल्यासारखंच असं वाटलं. एकदम छान आहे इथे, निसर्गरम्य असं वातावरण आहे.
आणि मज्जा पण आली. थोडं ट्रॅकिंगची सवय नसल्याने पडलो धडपडलो, पण त्यामध्ये पण खूप एन्जॉय केला आम्ही. खूप मज्जा आली. जंगल असल्याने पायवाट, आडवाट, दगडवाट अशी मजल दरमजल करत माहुली गडाकडे कूच करता येते. पावसाळ्यात व हिवाळ्यात येथे पर्यटकांची वर्दळ असते. माहुलीवर पर्यटन म्हणजे निसर्गाचा मनमुराद आस्वाद. पायथ्यापाशी कोसळणारा धबधबा हे पर्यटकांचं खास आकर्षण. गडावरून जोशात वाहणारा धबधबा कडेकपारी, दगड, खडकांवर मात करत पायथ्यापाशी विलीन होतो. दुधाळ प्रवाहात कोसळणाऱ्या या धबधब्याची गाज आसमंत दुमदुमून सोडते. धबधब्याचा आनंद घेताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये व मनुष्य तसेच निसर्गाची हानी होऊ नये म्हणून वन विभागाद्वारे संरक्षक उपाययोजना केल्या आहेत. कारण बेभान हौशी पर्यटकांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. माहुलीवर तरुण पर्यटकांची संख्या जास्त असली तरी आभाल वृद्धांनाही इथे पर्यटनाचा मनमुराद आनंद घेता यावा म्हणून काही विशेष प्रयोजन शासनाच्या वतीनं केलं आहे. माहुली निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये एक हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे येथील धबधबा. या ठिकाणी हे पर्यटकांचं एक मोठं आकर्षण केंद्रबिंदू आहे. हा धबधबा जितका दिसतो तेवढा साधा नाहीये. ह्या धबधब्याचं जेवढा आपण आकर्षण आहे तेवढाच हा धबधबा अति धोकादायक आहे. हा धबधबा हा किल्लाच 2850 फूट उंचीवर समुद्र सपाटीपासून 2850 फूट उंचीवर आहे. आणि या किल्ल्यावरून हे जे पाणी आहे हे सर्व एकत्रित आहे खाली. आपण या ठिकाणी आपण बघत आहात की हे सगळं पाणी धबधब्याच्या स्वरूपात इथे एकत्र आलेलं आहे. हजारो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी येतात. त्यांच्या जीवाला धोका होईल असं कुठलेही इथे ठिकाण असू नये म्हणून ठाणे वन्यजीव विभागामार्फत आपण रेलिंगची कामं केलेली आहेत. रेलिंगमध्ये धबधब्याच्या वरील ठिकाणी आपण या ठिकाणी पाहाल की आम्ही चांगल्या प्रकारे रेलिंग केलेलं आहे की जेणेकरून तिथून कोणीही जरीही ह्या पाण्याच्या प्रवाहात आले तरी पाय घसरून म्हणा किंवा पुराच्या प्रवाहात म्हणा वरून खाली कोणी जाऊ नये आणि मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून ठाणे वन्यजीव विभागाने एक महत्त्वाचं या पाऊल उचललेलं आहे. धबधब्याच्या ठिकाणी जाताना ठिकठिकाणी आपण शिड्यांची व्यवस्था केलेली आहे. आबालवृद्ध या ठिकाणी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. त्या ठिकाणी रेलिंगचीही आम्ही व्यवस्था केलेली आहे जेणेकरून आबालवृद्ध असो थोरान मोठ्यांपासून सर्वांना या निसर्गाचा अनुभव घेता येईल. पर्यटक म्हणले की उत्साह आलाच आणि उत्साहाबरोबर काही ना अतिउत्साही असतो. अशा अतिउत्साही पर्यटकांना वेळीच व्यसन घालण्याचं काम आमचे हे ग्राम परिस्थिती विकास समितीचे काही स्वयंसेवक आहेत. निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही परंतु ठाणे वन्यजीव विभागामार्फत एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे. नियोजन पद्धतीने आराखडा तयार करून ज्या ज्या ठिकाणी धोकादायक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आम्ही चांगली व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला पर्यटकांना. धबधब्याच्या खाली एक मोठं खोल कुंड होतं. वरिष्ठ पातळीवर आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करून ते कुंडही बुजवलेलं आहे. आम्ही महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग म्हणता येईल की धबधब्याच्या वरील कुंडाच्या ठिकाणी आम्ही जाळी बसवलेली आहे. त्या जाळीमुळे बरेचशी दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केलेत आणि आम्हाला त्यात यशही मिळालेलं आहे. अशा पद्धतीत हे माहुली निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये हा धबधबा हे आकर्षणाचा आणि केंद्रबिंदू आहे. पायथ्याशी माहिती फलकांच्या माध्यमातून पर्यटकांना सावध व सजग केले जाते. गडाची माहिती, आचार व विहार नियमावली, दिशादर्शक बाण आदी गोष्टी आपल्याकडून निसर्ग नियमाची पायमल्ली होणार नाही याची शपथच घेतात. पर्यटकांच्या न्याहारी व आहाराची व्यवस्था ग्रामस्थ महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. गावरान अस्सल महाराष्ट्राची चव इथे चाखायला मिळते. कामाला गडावर पर्यटन जातात त्यांच्यासाठी आता खाऊकडं माणसाचं किती पण केली तर भूक मिटत नाही. तर मग आम्ही असं विचार केला का इथं आपण काहीतरी जेवणाचं व्यवस्था बघावी.
तर आता आम्हाला इथं 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाल्याच्या नंतर आम्ही आता जे पर्यटनासाठी जेवण आम्ही बनवतो. आम्ही असं का एवढं पर्यटनांना समजावून सांगतो, जेवण देतो. त्यांनी नाश्ता केला का त्यांना गडावर जातात, आम्हाला सांगतात, विचारतात किती तास लागतात गडावर जायला. तर आम्ही सांगतो का तुम्हाला 2.5 तास लागणार. साधारण 2.5 ते 3 तासात गडावर पोहोचता येते. माहुली गड चढताना अनुभव पणाला लागतो, कारण हा गड चढणं नवशिक्यांना आनंद देईलच, पण सावधानी बाळगणं ही तितकंच महत्वाचं आहे. अनेक चढ हे अतिशय बिकट आहेत. तिथे शासनाच्या वतीनं लोखंडी शिड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात माहुली गड चढणं तसं जिकरीचं, पण योग्य मार्गदर्शन असेल तर काहीच कठीण नाही. आबालवृद्ध, लहान थोर आणि आमचे छोटी बच्ची कंपनीचे पर्यटक आहेत, त्यांच्यासाठी खास आकर्षण म्हणून आम्ही इथे हा छोटा बंधारा तयार केलेला आहे, जेणेकरून धबधब्याच्या ज्या अति धोकादायक ठिकाणी अशा लहान मुलांना नेता येत नाही, त्यांच्यासाठी ही खास व्यवस्था म्हणून एक निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये प्रत्येकाचा लहानापासून मोठ्यांपर्यंत विचार करून या ठिकाणी आम्ही हे एक साधन उपलब्ध करून दिलेलं आहे. या छोट्या बंधाऱ्याचा बांधण्याचा उद्देश असा की कोणीही इथे येऊन जो धबधब्याचा आनंद आहे तो इथे छानपणे मनमुराद व्यक्त करता येतो. मागील वर्षी काही पर्यटक असं झालं की दरवर्षी या ठिकाणाहून जाताना, किल्ल्याकडे जाताना दर पावसाळ्यामध्ये ही वाट बंद होते आणि अशा ठिकाणी काही करावं लागेल म्हणून आमची एक मीटिंग होऊन यावर एक आम्ही निर्णय घेतला की कमानी पुलाचा एक हा महत्त्वाचा उद्देश आहे की आपण पाहत आहात की इथे पाणी साठून सुद्धा या पावसाळ्यामध्ये पर्यटक खूप आनंदात खुशीने किल्ल्याकडे जातात. कमानी पुलाला निसर्गाशी मिळतं जुळतं आम्ही केलेलं आहे, कारण की हा नुसताच पूल नाही आहे, ह्याला एक आम्ही नॅचरल लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याला वूड फिनिशिंग आपण जी म्हणतो ती आपण केलेली आहे की जेणेकरून हा एक निसर्गाच्या सान्निध्यात एक नैसर्गिकरित्या हे दिसलं पाहिजे, ह्याचं वास्तव्य टिकून राहिलं पाहिजे. या ठिकाणी आम्ही पर्यटकांना हे आवाहन करतो की जे आम्ही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा वापर चांगल्या रीतीने करावा. काही अतिउत्साही पर्यटकांनी पुलावरून खाली ह्या पातात उड्या मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची काळजी आम्हाला म्हणून आम्ही काटेरी ताळेचं कुंपण इथे बांधलेलं आहे. आपण इथे बघता आहात की जेणेकरून कुठल्याही पर्यटकाला इथे दुखापत होऊ नये, निसर्गाचा त्यांना छानपणे आस्वाद घेता यावा. या ठिकाणी 200च्या वर छान पशु पक्षी, निरनिराळी झाडं आणि ह्या सर्व गोष्टींचा त्यांनी इथे आस्वाद घ्यावा, जे शहरी भागात उपलब्ध होत नाही हे आपल्या माहुली निसर्ग पर्यटन केंद्रात उपलब्ध होतंय. आणि आमचा काहीतरी उद्देश हा सफल व्हावा, ह्या ठिकाणी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.